माझ्या महाराष्ट्रातील SC ST OBC मायनॉरिटी आणि गरीब मराठ्याच्या लोकांना, तसेच माझ्या महाराष्ट्रातील जेवढे कोणी शिकलेले आहेत, जे संविधानाला मानतात किंवा शिवाजी महाराज, जिजाऊ, शाहू फुले आंबेडकर ज्यांनी शाळा दिली, ज्यांनी तुम्हाला स्वाभिमान दिलं, आणि तुमच्या मनात जर असं असेल की आपल्याला संविधानाने सगळं डेव्हलप मिळेल, त्या लोकांनी, आणि दुसरे असे आहेत त्यांनी तयार केलेली आहे मनुस्मृती की तुम्ही आम्हाला घेतो, तुम्हाला पैसे पाहिजे तो पैसे देतो, आणि वेळ आले जास्त करायला तर कापून काढू. बघा 4 वर्षापासून त्यांनी तेव्हा सांगितलं होतं, बरोबर आहे. आज तीच परिस्थिती आलेली आहे. कारण हे जे आहे राजे महाराजाचा अवलादी 500 वर्षा अगोदर यांचं घरात संबंध झालेला. खरं आहे का खोटं आहे महाराष्ट्राच्या लोकांना? आणि जेव्हा आझादी मिळाली आहे 42 मध्ये आम्ही लढलो, आम्ही शिकलो होतो. सांगा किती जिजाऊला बैमान झाले, शिवाजी महाराजला, संभाजी महाराजला, अहिल्याबाई होळकर. ऐका धनगरांनो, कुठं गेला रे तुझा आवाज, हरामखोरा, चमडी चोर. आणि 51 जेव्हा स्वातंत्र्य झालं, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, स्वाभिमानाने जगायला एकमताचा अधिकार. स्वाभिमान म्हणजे आरक्षण, रक्षण म्हणजे सिक्युरिटी दिली, आणि शिक्षण, रोजगार आणि हेल्थ. शिक्षण ब्रेनचं वाढ व्हायला, रोजगार पोट भरायला, आणि तुम्ही टॅक्स भरा आणि चालवा. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय. लोकांनी लोकांच्या उन्नतीसाठी केलं राज्य म्हणजे लोकराज्य. कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशनरी, ब्युरोक्रेसी, प्रेस. कोणी शिकले होते 50च्या अगोदर? सांगा मला, कोण शिकले होते? पेशवाई, राजेशाही, घराणेशाही, आर्य हत्यारे, यहुदी, आतंकवादी लोक, बरोबर आहे. आणि स्वातंत्र्यानंतर सुद्धा अन्याय होत आहे. आणि जे SC ST OBC लोक शिकलेच नव्हते. 52-51 मध्ये हिंदू कोडविल आणि कालेलकर आहेत, आणि किती नौटंकी लोक आहेत. गांधीची हत्या केली आणि तिथं नाथुराम गोडसे आतंकवादी. कोणी बनवल्या त्या पार्ट्या? टाका नेटमध्ये. आणि जगात कुठं असं आहे का तर बघा जरा. आणि कोण लोक तिथं गेले? कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशनरी, ब्युरोक्रेसी, प्रेस मीडिया. शिकले लोकच पाहिजे. कोण शिकले होते? आर्य हत्यारे, पेशवाई आणि घराणेशाही आणि राजेशाही. 52ला पाडलं बेईमानीने. तो कोण सांगतो? नड्डा. पूर्ण पार्लमेंटमध्ये वेश्या व्यवसाय, रंडीचा बाजार चाललेला आहे. रंडीचा बाजार म्हणजे ही लोकशाही आहे भारत देशातली. मी सांगतोय, तुम्ही विचार करा खरं आहे खोटं. आणि कोणाला 0.1% डाऊट असेल ना, मला फोन करा. आणि पूर्ण भारतातल्या लोकांना बघा, DRDO मधला तो कल्लूरकर, आतंकवादी, हत्यार, देशद्रोही, काढलं त्याला. यांना नंगा नाच करा. आमच्या हातात आहे सगळं. कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशनरी, ब्युरोक्रेसी, प्रेस मीडिया, सगळे पूर्णचं पूर्ण. आणि माझा जन्म बाबासाहेबाला 14 ऑक्टोबर 1956ला दीक्षा घेतली. आणि बघा 5 डिसेंबरला हे होतं सुरू, आणि 6 डिसेंबरला त्यांनी हे केलं. आणि बघा मस्जिद पाडण्याचा दिवस 6 डिसेंबर. खरं आहे का खोटं आहे? आणि त्यानंतर माझा जन्म 15/59. मी 5.5 महिन्याचं आईचं दूध पेलं होतं. त्यावेळेस यांनी मराठवाडा आणि विदर्भ ॲड केलं. आमचं स्वाभिमान. कसलं स्वाभिमान रे भोसडीच्यांनो, पापी लोकांनो? जगात आहेत का असं कुठं? आपल्या आया बहिणींना झवणारे आणि म्हणतात आम्ही वरून पैदा झालो. दाखवा ना एखादी बायोलॉजिकल. आणि तो काल तर त्यांनी कबूलच करून टाकलं. आणि त्यानंतर बघा 62 मध्ये कतलखाना काढलेला आहे, आदिवासी संशोधन केंद्र. तो मेला भोसडीचा. 4 खासदार, 25 आमदार, आणि आम्हाला म्हणतात तुम्ही खोटे आदिवासी. हे शिकवलं त्यांना. आणि 62ला कतल काढून पांढऱ्या चमड्या दिल्या महादेव गोविंद गारेला. तो फक्त 22 वर्षाचा होता. आणि त्यानेच लिहिलेलं आहे. बघा ते पुस्तक खरे आदेश कोण. त्यांना शाळा दिल्या, आश्रमशाळा. सडल्या कुत्रीच्या पोटातून सगळ्या कुत्रा बजला. आता सडल्या कुत्र्याला काय? तुम्ही जर समजा 2 दिवसानं तुम्हाला 2 भाकर मिळते आणि रोज तूप पोळी मिळेल तर तुम्ही काय कराल? विचार करण्याची बुद्धी पाहिजे. शिक्षणच नाही ना. शिक्षणाशिवाय विचार करू शकता का? आणि तुम्हाला आजही मानसिक गुलाम केलेलं आहे. बघा अजून एकदा सांगतो, तुमच्या घरात पोरग जन्माला, डॉक्टर असो, इंजिनियर असो, कोणी असो, बरोबर आहे? काय बोलतात? 90% राक्षसगण. पोरग झालं, हे ठेवा, पोरगी झालं. तुमच्या घरात कालने आणलेलं आहे. आज हे खा ते खा. अरे डॉक्टर इंजिनियर लोकांना डोकं नाही आहे तर तुम्हाला कुठून येणार आहे? विद्येची देवता सरस्वती, संभाजी महाराज देशद्रोही, तुकाराम महाराज गेले.
आणि कोण घेतात 50% कोण बसल्यात, कोणाचा अधिकार आहे, कॉर्पोरेट सेक्टर ज्युडिशनल ब्युरोक्रेसी कोण इंटरव्ह्यू घेतात. आणि मेल्यानंतर काय म्हणतात, अरे पाप आहे बरं का, मी शांती करतो. म्हणजे बघा, पैदा होण्यापासून तर मरतपर्यंत तुमचं शोषण करायचं. तर जगामध्ये असा कोणी ब्रह्मा पैदा झालेला आहे का? अमेरिकेमध्ये निग्रो लोकांना आणलं बघा, 2दा ओबामा केलं, तिथल्या आदिवासी लोकांना न्याय दिलं. आणि आम्ही भारतातल्या आदिवासी आमच्या आया बहिणीचे आजही होत आहे. काय मिळालं आम्हाला महाराष्ट्रात एकटी जातीला? 50 अगोदर प्रूव्ह करा तुमचे आईबाप हे होते म्हणून व्हॅलिडिटीच्या नावाने. कोणाचं डोकं आहे? केली का ओबीसी जनगणना केली आहे? काय रे आतंकवादी लोकांनो, जो कोणी काँग्रेसचं नाव घेते तो सांगा मला आज. हां, ओबीसीला क्रिमिनल लावलं, केली का जनता? उघडा ओबीसीच्या लोकांनो. आणि त्यानंतर 67 कुणाला? राजेशाही पेशवाई घराणेशाहीला, बरोबर आहे का? आणि EWS कोणाला? हे जे आलेले आहेत हिटलरपेक्षा 150 याचीने आतंकवादी लोक, त्यांना बघा खरं आहे का खोटं आहे? आणि त्यानंतर EVMनी फ्रॉड इलेक्शन 85 मध्ये EVM आलेले आहे. हा आतंकवादी अटल बिहारी वाजपेयी, मनू सिंघवी जीता आहे, प्रकाश कारात जीता आहे. इंदिरा गांधीला मारलं बघा, तिचं लेक्चर, सिख भाईओ बदला लो अभी नहीं छोड़ना है. आणि राजीव गांधी म्हटलं 1 रुपयामधला 10 पैसे खर्च करतात, त्या बिचारचे तुकडे तुकडे केले 91 मध्ये. आणि नरसिंगराव आतंकवादी, गेट करार आणि 92ला क्रिमिनल. खरं आहे का खोटं आहे? कारण त्यावेळेस आम्ही कशात होतो? TV मध्ये होतो. तेच विचार करू की नाही? आणि हे जे SC ST गरीब मराठाचे लोक झाले आहेत बघा, कुठलीही पार्टी असो, कोणी बनवली आहे? काँग्रेस ऑर्डरनुसार आर्य हत्यारे पेशवाई आणि राजेशाही घराणेशाहीने, बरोबर आहे. BJP कोणी बोललं आहे? आर्य हत्यारे पेशवाई राजेशाही आतंकवादी देशद्रोही टिळक आगरकरांनी बनवलं 1885ला. त्यानंतर शाहू महाराज आणि बाबासाहेब 1925ला आर्य हत्यारे पेशवाई राजेशाही आतंकवादी देशद्रोही लोकांनी टिळक आगरकरांनीच केले. RSS जनसंघ. गांधीचा खून कोणी केला आहे? त्यानेच केला आहे. 50 पासून कोण राज करतायत? बरोबर आहे. आता मला सांगा, आज तुमचं स्वातंत्र्य मिळालं, तुमचं शिक्षण संपवलं, तुमची हे गेली नोकरी, बरोबर आहे. आतमध्ये 85 करोड लोक असेच मरणार आहेत, बरोबर आहे. कोरोनामध्ये करोडो लोकांना मारलं, बरोबर आहे. त्यानंतर तुम्हाला टेस्ट केलं त्यांनी, कोरोनामध्ये म्हटलं ताली बाजवा, तुमच्या आईबापापेक्षा दगड मोठा, हेच चाललेत मिड. कारण यांनी कधी कष्ट केले नाही. आणि ग्रामपंचायत, नगर परिषद, कॉर्पोरेशन, आमदार, खासदार, बरोबर आहे का? भाडीचं माल खाण्याचं आणि बलात्कार, दारू पिणे आणि गरीब उद्या लोकांच्या आया बहिणींना संध्याकाळ झाली का रेस्ट हाऊसमध्ये त्याचा भोग करणे आणि त्यांची हत्या करणे. खरं आहे का खोटं आहे? पूर्ण मी भारतातल्या लोकांना सुचवतो, सत्य आहे का सत्य आहे? बघा. त्यानंतर डीम युनिव्हर्सिटीचे ठेकेदार, बरोबर आहे. शिक्षणाचे ठेकेदार, बरोबर आहे. साखर कारखान्याचे ठेकेदार, कोऑपरेटिव्ह बँकेचे ठेकेदार, कॉर्पोरेटरचे ठेकेदार, बरोबर आहे. आणि त्यानंतर राजकारणाचे ठेकेदार आहे. 4 पार्ट्या, 25 पेन्शन, 50 खासदार. ज्या जिजाऊनी यांनी केलं, सत्य आहे का सत्य आहे? बोलतो आहे का? एवढं फ्रॉड इलेक्शन झालं जगामध्ये, 150 पटीने हिटलरपेक्षा हे आहेत. आता माझ्या पोरीनं ते एक तर आतंकवादीची बायको सांगते घ्या लायसन, माझी काही म्हणाय नाही. आणि पुरुष लोकांनो, तुम्हाला जर हे सिस्टीम, 2च विचाराची लढाई आहे आता, लक्षात ठेवा. आम्ही तर मरणार, आम्ही मरणार, आम्हाला सवय आहे. आम्ही भीमा कोरेगावला बदला घेतला आणि आज सांगून ठेवलं परभणीचा बदला 1 तारखेच्या आत घेऊन दाखवतो तुम्हाला. हा जो गृह, याला काय वाटते आम्ही काय गांडू लोक आहात का रे? तुझ्यासारखा भाड खाणारे चमडी चोर साल्यांनो, तुमच्या बायांना शरम नाही? बघा ना महाराष्ट्रात 55 वर्षाच्या म्हाताऱ्याला तीन पोरं आहेत, त्याला 22 वर्षाची पोरगी पाहिजे. आणि बायको 60 वर्षाची आहे, 3 पोरं आहेत, त्याला 22 वर्षाचं पोरगं पाहिजे. इतके लचांड लोक झाले आहेत. आणि मराठाच्या अवलादानं, अरे तुम्ही पॉयझन घेऊन मरा भाडव्यांनो. जिजाऊ शाहू महाराज याचा हे करता. आणि हा दिल्लीत जाऊन परिषद घेतो, सांगतो 35% पहिले EVMमध्ये टाकले होते म्हणून. मी प्रूफ सहित बोलतो, मी असं नाही बोलत. हा
कुणाचाच औलाद आहे लक्षात ठेवा. हा मौर्य राजाचा औलाद आहे. बृहदत्तची भावाची जी बायको होती ती माझ्या गावची आहे. एकदा जिद्दीला पेटलो मी म्हटलं होतं ना, पूर्ण 5000 वर्षाचे इतिहास केला आहे. आणि जे कोणी शिकले आहेत भारतामध्ये त्यांनी माझ्याशी डिस्कस करावं. अरे हे बैमान करू शकतात तर मी काय इमानदारी. हाय खून बिरसा मुंडाचा आहे, जेनियस खून आहे. आजही आमच्यावर अन्याय अत्याचार आहे. मिळवणार संभाजी महाराजा बदला घेणारे आम्ही होतो. हे तर बसले चमडी चोर सगळे. शिवाजी महाराज त्याच्यासुद्धा बैमानी केली, शाहू महाराजाला बैमानी केली. त्याचा वंशज गेला होता तिथं परभणीला. पांढऱ्या चमड्या हे सगळे अधीन झालेले लोक आहेत दादांनो. सत्य आहे का? सत्य आहे. त्यासाठी आता आपल्याला बलिदान द्यायला निघायचं आहे. भूमा कोरेगावची तयारी करा. मरू. आणि वर्ल्ड ह्युमन राईट कमिशनला हे सांगा. म्हणजे का आता म्हणजे आपल्या देशातले लोकशाही एवढे महामानव झालेत, हे दुसऱ्याच्या देशात जातात तर काय म्हणतात, हम तो आंबेडकर फोटो घेऊन जातात. आणि आता तुम्हाला सगळं संपलेलं आहे. मी सांगितलं तुम्हाला, शिक्षण गेलं, रोजगार गेलं, सगळं गेलेलं आहे. कोरोनामध्ये किती लोकांना मारलं, 45 पोरांना मारलं. त्या देवेंद्रला सोडलं, त्यांनी सापडला होता तो. आणि इथं कोम्बिंग करतात. आम्ही आतंकवादी आहोत, आमच्या आया बहिणी का यांच्यासाठी ठेवू का आम्ही? अरे मरून जाऊ. आम्ही स्वाभिमानी लोक आहोत, आम्ही लाचार नाही आहोत. बघा हे जिजाऊ शिवाजी ताराराणी आणि याचे नाव घेणारे ज्योतिराव फुलेचे भडवे. आणि सगळ्यात अगोदर SC ST OBC जे आमदार यांना कापून काढा. हे शिकले होते का ऑर्डरप्रमाणे? यांना पांढऱ्या चमड्या आणि पेन्शन. खरं आहे का खोटं आहे? कोणाचा पैसा वय हा? 90% लोक राब राब करतात तेव्हा. 24 लोकांकडे किती पैसा आहे? मापलवा 3-3 बायका. कोणत्या रूलमध्ये लिहिलं आहे? किती अन्याय त्याच्यावर केलं. 114 गोंडगोवारीला मारलं, घाटकोपरला 11 लोकांना मारलं. बाबासाहेब आंबेडकरचे नाव द्यायसाठी हा भारताचा दुश्मन आतंकवादी शरद पवारने किती लोकांना मारलं. खायलराजी कांड, तो नाना पडोळे त्याचं गावचं कांड आहे. आणि त्याला आदर्श गाव दिलं भाडव्याला. त्याला कापून काढा पहिल्यांदा. काही गुन्हा नाही आहे. बाबासाहेबांनीच म्हटलं आहे, अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा पापी आहे. आणि एक दिवस भेट बघलं समज सिंहासारखं जगा. गुलामाला गुलामीची चालणी गुण द्या. व्यक्तिपूजेने माणूस गुलाम बनतो. पार्ट्यामध्ये काय चाललंय? हे पवार साहेबांनी ते केलं, हे यांनी ते केलं, हे काँग्रेसने हे केलं, हे BJPने हे केलं. खरं आहे का खोटं आहे? आणि हे तेच काम करतात. यांना चमड्या मिळते, पैसा मिळते, सगळं मिळते. एवढं फ्रॉड आहे का जगात? कुठं असं आहे का? जगात आहे का 21व्या सदीमध्ये? मी विचारतो, जगात विचारतो मी आज. म्हणजे हे का आमच्या आया बाहेरचं भोग कधी मनुस्मृती? म्हणजे का आम्ही का पागल झालो का आम्ही? अरे मरू आता. हे घराणेशाही, राजेशाहीनं पेशवाई. आणि हे जे पॉलिटिक्स बाय हरामाचा पैसा कमवायला. पहिलं SC ST OBC गरीब मराठा लोकांनो, मी जरांगे पाटील सांगतो, तुम्हाला मी सांगितलं खरं आहे का खोटा विचार करा आणि कापायला सुरुवात करा तुमच्या पोराबाळाच्या भविष्यासाठी. नाही तर तुम्ही पण आपल्या आई बहिणी द्या त्यांना. हे बाळासाहेबांनी अगोदर सांगितलं होतं असंच आहे म्हणून. बाळासाहेबासोबत भगवान बेचुरी पूर्ण फ्रॉड इलेक्शन हो का नाही? या कोण म्हणतं? तो दिल्ली जाऊन म्हणतो 35 मिनिट राखले म्हणून. आणि अशा पद्धतीने आता पहिलं SC ST OBC जेवढे खासदार आमदार आहे समाजाचे, हे आतंकवादी लोक आहेत. खरं आहे का खोटं आहे माझं? पहिले यांचा खून करा. आणि जो पण व्यक्ती EVMच्या विरोधात बोलत नाही आणि रस्त्यावर येत नाही, ते सगळे आतंकवादी देशद्रोही लोक आहेत. व्यक्तिपूजाने माणूस गुलाम बनतो. कांशीरामने म्हटलं आहे, ऐसा भी वक्त आ सकता है. बिचाऱ्याने अकाउंट ओपन नाही केलं, त्याच्यासुद्धा जीव घेतलेला आहे. आणि आज परत कोंब निघत आहे. कोणी असो, माझा भाऊ असेल, मी असेल, EVMच्या विरोधात रस्त्यावर नाही उतरलं, बघू किती मारतात तर हे. आणि माझ्या देशातील महाराष्ट्रातील स्वाभिमानी लोकांना स्वाभिमानी यावं आपण. जर तुमच्या आया बहिणी त्यांना द्यायचं भोग आपल्या डोळ्यात करू द्या. आम्ही नाही करू द्या. आम्ही मरू 10-20 करोड मरू. त्यांनी ट्रेलर दाखवलं ना, बघू यांच्या गाडीत किती दम आहे. 10 करोड मरू, पण यांच्या कत्ला करू. यांना समोर जग करेल, नाही तर आम्ही करू. मी आता सांगून ठेवतो. आणि अशा प्रकारे आता विचार करा. मी सांगितलं तुम्हाला, समजून खरं आहे का खोटं आहे तेवढं विचार करा. जय शिवराय, जय भीम, जय संविधान, जय बिरसा मुंडा. मरेंगे मिटेंगे, अपनी माँ बहन की इज्जत बचाएंगे. हम वो कौम के लोग नहीं हैं. काय निघाले? जिजाऊच्या औलाद, शिवाजीच्या औलाद, ताराराणीच्या औलाद, फुले शाहू आंबेडकरच्या औलाद. चमडी चोर साल्यांनो, हरामखोरांनो, भाडीचा माल कमवता राजकारण म्हणून. आणि अशा पद्धतीने माझ्या आया बहिणींनो, तुम्हाला जर गुलाम नसल व्हायचं, तुमची तयारी केलेली आहे.
5,000 त्या घराण्याशाच्यात काम करते, 15,000 पोरगी पुण्यामध्ये रात्रभर करते. आणि बघा किती 2 पोरांना मारलं अग्रवाल, रक्तापासून कोणी बोलतंय? 3 वर्षाच्या पोरीला बलात्कार केला. चला ताई, जय शिवराय, जय भीम, जय संविधान, मरेंगे मिटेंगे, अन्याय अत्याचार सहन नहीं करेंगे, आज़ादी की इस लड़ाई.